नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द लर्निंग लॅब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 5वी मराठी विषयाचे प्रकरण 11वे कठीण समय येता स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, का ते सांगा। पहिल्यांदा बैलाचा गळफास सोडून मग ते तरुण गाडीवानाकडे वळले। उत्तर, कारण तसे केले नसते तर बैल प्राणाला मुकले असते। गाडीवान व्याकुळ होऊन गाडीभोवती फिरत होता। उत्तर, अपघातानंतर त्याच्या बायकोचा ठाव ठिकाणा लागत नव्हता, तो तिला शोधत होता। मोटरसायकलवरून आलेला एक तरुण शाळेत जाऊन गुरुजींना भेटला। उत्तर, कारण त्याला गड्ड्यावर पडलेले ऊस काढायला विद्यार्थ्याची मदत हवी होती। गाडीवानाची मुलगी आईकडे भेदरलेल्या नजरेने पाहत होती, कारण अपघातानंतर आई खड्ड्यात निपचित पडली होती। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 2, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा। गाडीवानाची बायको उसाच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली हे त्या दोन तरुणांनी कसे ओळखले असेल? उत्तर, उसाच्या गाडीला अपघात होऊन गाडी एका बाजूला कलली, त्यामुळे गाडीवानाची बायको खड्ड्यात पडली। उसाच्या मुळ्या तिच्या अंगावर पडल्या। त्या दोन तरुणांनी गाडीवानाला गाडीभोवती फिरताना पाहिले। त्याची बायको कुठे दिसत नव्हती, तेव्हा गाडीवानाची बायको उसाच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली हे ते दोन तरुणांनी ओळखले। शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन लगेच घटनास्थळाकडे का निघाले? उत्तर, एका तरुणाने शाळेत जाऊन गुरुजींना अपघाताविषयी कळवले। त्यांनी हात जोडून गुरुजींकडे विद्यार्थ्यांची मदत मागितली। एकेका मुलाने एक मुळी जरी उचलली तरी बाईचा जीव वाचेल ही त्यांची विनंती गुरुजींना कळली। त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन लगेचच घटनास्थळाकडे निघाले। गाडीवानाला हुंदके का आवरत नव्हते? उत्तर, कर्ज व उसनवारीने खचलेल्या गाडीवानाला भविष्याची काळजी वाटत होती, पण जेव्हा कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला दवाखान्याच्या खर्चाची व त्याच्या कामाची हमी दिली तेव्हा गाडीवानाच्या डोळ्यात अश्रू आले। अधिकाऱ्यांच्या आश्वासनाने भारावल्यामुळे गाडीवानाला हुंदके आवरत नव्हते। प्रश्न क्रमांक 3, या पाठातील खालीलपैकी कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त महत्त्वाची वाटली, का ते सांगा। भूमिका आहेत: पत्रकार, शिक्षक आणि त्यांचे विद्यार्थी, मुख्याध्यापक, कारखान्याचे अधिकारी। उत्तर, पत्रकाराची भूमिका सर्वात जास्त महत्त्वाची वाटली, कारण 1. त्यांनी बैलाच्या गळ्यातील फास मोकळा करून बैलाचे प्राण वाचवले होते। 2. शाळेत शिक्षकांना भेटून विद्यार्थ्यांची मदत घेतल्यामुळे गाडीवानाच्या बायकोला वाचवता आले होते। 3. सुमोमध्ये घालून गाडीवानाच्या बायकोला दवाखान्यात घेऊन गेले। या सर्व गोष्टींमुळे मला पत्रकाराची भूमिका आवडली। प्रश्न क्रमांक 4, वाक्यात उपयोग करा। 1. प्रसंगावधान राखणे। वाक्य: संकटकाळी प्रसंगावधान राखणे महत्त्वाचे असते। काळजात धस होणे। अचानक अंगावर कुत्रा धावून आल्यामुळे माझ्या काळजात धस्स झाले। भेदरलेल्या नजरेने पाहणे। कंपनीला लागलेली आग पाहून सर्व कामगार भेदरलेल्या नजरेने पाहत होते। हायसे वाटणे। खेळाच्या सामन्यात अपेक्षेप्रमाणे यश मिळालेले पाहून रमेशला हायसे वाटले। डोळे पाणावणे। खूप दिवसांनी घरी परतलेल्या मुलाला पाहून आईचे डोळे पाणावले। प्रसंगाचे गांभीर्य जाणणे। प्रसंगाचे गांभीर्य जाणून लोकांनी भूकंपग्रस्तांना योग्य ती मदत केली। मार्गी लावणे। सर्व बाबींची पूर्तता करून मामांनी माझे काम मार्गी लावले। निपचित पडणे। आजारी पडलेली आजी निपचित पडून होती। प्रश्न क्रमांक 5, पाठातील विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा। मागे, पुढे, खाली, वर। विद्यार्थी मित्रांनो, मी इथे तुम्हाला पाठातील संपूर्ण विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या व्यवस्थितरित्या लिहून दिलेल्या आहे। व्हिडिओला एक लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 7, खालील शब्दांना पर्यायी मराठी शब्द लिहा। बाईक, मोटरसायकल, प्लीज, कृपया, शॉक बसणे, धक्का बसणे, फ्रॅक्चर, हाड मोडणे, ॲम्ब्युलन्स, रुग्णवाहिका। अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथेच संपला। धन्यवाद।